ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर गिवन डिजिट्सपासून कसे तयार करायचे ते आज आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये 2 टाईप्स पाहायचे आहेत. तर फर्स्ट टाईपमध्ये ज्यावेळेस आपल्याला 3 डिजिट 4 डिजिट आणि 5 डिजिट्स दिलेल्या असतात तर त्याच्यावरून त्याचे ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट 4 डिजिट आणि 5 डिजिट नंबर तयार करायचे. तर सगळ्यात आधी आपण फक्त नंबर्सचा एक हे घेऊया की ज्यावेळेस ग्रेटेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर कोणता. 2 डिजिट्सपासून आपण चालू करूया. तर ग्रेटेस्ट नंबर नेहमी आपण 9चा यूज करतो ग्रेटेस्ट नंबर तयार करण्यासाठी. ओके, तर 2 डिजिट ग्रेटेस्ट नंबर म्हणजे 99. ओके, आणि स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर 10 आहे. ठीक आहे, तसंच आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. तर स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर तयार करताना काय करायचं, 1 आणि 0चा यूज करतो आपण. आता 3 डिजिट्स बनवायचे आहेत. ओके, तर 1 आणि 0, तर अजून एक 0 वाढवून द्यायचा. हा झाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ओके, आणि आता ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर तयार करताना आपण 9चा यूज करतो. मग आता 3 डिजिट बनवायचं म्हणून 999 3 टाइम्स लिहायचं. ठीक आहे, 999 ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. आता तसंच ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर तयार करताना पण आपण 9चा वापर करायचा आणि 4 डिजिट तयार करायच्या. ओके, 9999 हा झाला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर तयार करताना 1 आणि 0चा यूज करायचा. ओके, 1 0. आता 4 डिजिट बनवायच्यात. मग आता उरलेला 0नी डिजिट भरून टाकायच्या. ओके, 1000 हा झाला 4 डिजिट नंबर. तसंच आता ग्रेटेस्ट 5 डिजिट, आता तुमच्या लक्षात आलं आहे तर 9999 असं 5 टाइम्स लिहिलं की ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार झाला. आणि ग्रेटेस्ट 6 डिजिट पण तसंच 9999 असं मी 6 टाइम लिहिणार. आता स्मॉलेस्ट 5 डिजिट आणि 6 डिजिट नंबर पण तुम्हाला इझिली तयार करता येईल. पहिल्यांदा 1 लिहून घ्यायचा आणि उरलेले सगळे डिजिट 0नी फिल करायचे. आता 5 डिजिट तयार करताना आता 1 डिजिट तर आहे आपल्याकडे, आता किती डिजिट कमी आहेत 4, तर 4 0 देऊन टाकायचे. 1 2 3 4. ओके, झाला आता हा ग्रेटेस्ट 5 डिजिट स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. आता स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर, तर 1 पहिल्यांदा लिहून घेतला आपण. आता आपल्याला 6 डिजिट पाहिजे तर 6 डिजिट 0नी लिहून भरून काढायचे. आता 1 डिजिट आहे म्हणजे आपल्याला 5 0 लिहावं लागतील. 1 2 3 4 5. ओके, तर हा झाला स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर. तर हे असे ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचे. टाईपमध्ये ज्यावेळेस आपल्याला डिजिट्स गिव्हन असतात, आता इथे काय 3 डिजिट्स दिलेले आहेत आपल्याला, तर याच्यावरून आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर तयार करायचा. मग तो कसा तयार करायचा, तर आता काय करायचं, तर गिव्हन डिजिट्स आधी आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करताना डिसेंडिंग ऑर्डरने लावायचा. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच कसं, तर आधी सगळ्यात मोठा नंबर, त्याच्याहून लहान आणि त्याच्याहून लहान. तर या 8 3 आणि 9ची डिसेंडिंग ऑर्डर काय येईल, 9 8 आणि 3 येईल. ठीक आहे. ओके, तर आता मग आपला ग्रेटेस्ट नंबर काय होईल, त्याचप्रमाणे डिसेंडिंग ऑर्डर 9 8 3 हा झाला आपला त्या ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिल्यांदा सगळ्यात स्मॉलेस्ट असतो. ओके, आता याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 3, त्याच्याहून स्मॉल 8 आणि 9 सगळ्यात ग्रेटेस्ट तो लास्टला. तर आता आपला स्मॉलेस्ट नंबर कोणता होईल, 389 हा झाला स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे. तर आता आपण सेकंड केसमध्ये ज्यावेळेस आता 3 नंबरपैकी 1 नंबर ज्यावेळेस 0 येतो त्यावेळेस काय करायचं, तर आता आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ग्रेटेस्ट नंबर तयार करताना मगाशी सारखंच काय करायचं, डिसेंडिंग ऑर्डर लावली आपण. डिसेंडिंग पहिल्यांदा मोठा कोणता आहे 5, त्याच्यानंतर 2 आणि नंतर 0. तर त्याचप्रमाणे ग्रेटेस्ट नंबर काय होईल 520. पण आता जर आपण स्मॉलेस्ट नंबर तयार करायला गेलो, आता याची जर असेंडिंग ऑर्डर लावली 0 2 आणि 5, तर आपला नंबर तयार होईल 25 हा नंबर तयार होईल. ठीक आहे, 0 या साईडला, त्याच्यामुळे 0ला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे, 2च्या या साईडला 0 असल्यामुळं. मग आता 25, तर आपल्याला तर तयार करायचा आहे 3 डिजिट नंबर, आपला तयार झाला 2 डिजिट नंबर. मग काय करायचं, तर हा 0 मध्ये घ्यायचा. आधी सगळ्यात 0हून थोडासा मोठा नंबर घ्यायचा. तर 0हून लगेचच मोठा नंबर कोणता आहे 2, तर 2 नंबर आधी लिहायचा 2, त्याच्यानंतर मध्ये 0 घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला थर्ड नंबर 5. ओके, तर आपला स्मॉलेस्ट नंबर तयार होईल 205. तर प्रत्येक वेळेस 0 असताना फक्त स्मॉलेस्ट नंबर तयार करताना प्रॉब्लेम येतो. ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळेस वन ऑफ नंबर ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस
ओके, तर आता इथं बघा, आता हा नंबर आपण आधी तयार करू, नंतर मग हा तयार करून घेऊया. तर आता ज्यावेळेस 4 डिजिट नंबर्स आहेत हे, ओके, तर आता हे 4 डिजिट नंबर्समध्ये आता वन ऑफ नंबर 0 आलेला आहे. ॲट फर्स्ट याची काय करूया आपण, असेंडिंग ऑर्डर लावून घेऊया. असेंडिंग ऑर्डर काय येईल, 0 2 4 आणि 7 येईल. ठीक आहे, याची आली असेंडिंग ऑर्डर ही. ओके, तर आता परत मी काय सांगितलं मग अशी की आधी 0हून थोडासा मोठा नंबर घ्यायचा आपल्याला. आपण हा नंबर तयार करतोय. ओके, वन ऑफ नंबर 0 हा नंबर आधी आपण तयार केला. आता याच्यानंतर डायरेक्ट आपण हा नंबर तयार करतो. तुमच्या लक्षात यावं म्हणून मी डायरेक्ट हा नंबर तयार करायचा शिकवते, कारण तेच रिपिटेशन करतो. तर आता फर्स्ट ऑफ ऑल 0हून थोडासा मोठा 2 हा नंबर आहे, म्हणून 2 हा नंबर लिहिला आधी. ओके, त्याच्यानंतर 0 लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्याहून मोठा नंबर 4 आणि 7, 2047 हा झाला स्मॉलेस्ट नंबर. आता डिसेंडिंग ऑर्डर 7 4 2 0. ओके, 7 4 2 0. लक्षात घ्या, ज्यावेळेस 0 येईल ना त्यावेळेस ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काहीच प्रॉब्लेम नाही. मी सांगितल्यासारखं डिसेंडिंग ऑर्डर लावून घ्यायची आणि डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे आपला ग्रेटेस्ट नंबर तयार होईल. अजून एक एक्झाम्पल घेतलेला आहे की 4 पैकी वन ऑफ डिजिट 0 आहे. तर आता याचा आपण आधी स्मॉलेस्ट नंबर तयार करून बघूया. स्मॉलेस्ट नंबर तयार करताना मग असं सांगितलं आधी असेंडिंग ऑर्डरने लावून घेऊया 0 1 5 आणि 8. ओके, आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय करायचं, ज्यावेळेस आपण स्मॉलेस्टपेक्षा एकदम 0 हा नंबर स्मॉलेस्ट आहे, त्या स्मॉलेस्टपेक्षा थोडासा मोठा नंबर 1 आधी लिहायचा. ठीक आहे, नंतर 0 लिहून घ्यायचा आणि नंतर बाकीचे सगळे नंबर्स ॲज इट इज त्याचप्रमाणे 5 आणि 8 त्याचप्रमाणे म्हणजे असेंडिंग ऑर्डरच्या क्रमाने. ओके, ठीक आहे, तर 1058 हा नंबर तयार होईल स्मॉलेस्ट नंबर ह्या 4 डिजिट्सपासून. आता ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काय करायचं, सेम डिसेंडिंग ऑर्डर काय येईल 8 5 1 0. ओके, 8510. तर हा झाला आपला ग्रेटेस्ट नंबर. ठीक आहे, ज्यावेळेस 0 नसतो त्यावेळेस काहीच प्रॉब्लेम नाही. मगाशी सारखंच ग्रेटेस्ट नंबर तयार करताना डिसेंडिंग ऑर्डर. आता या नंबर्सची डिसेंडिंग ऑर्डर आता इथं आपण डायरेक्टच लावूया 9 8 6 आणि 1. ओके, हा तयार झाला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर युजिंग दिस डिजिट्स. आता स्मॉलेस्ट नंबर तयार करताना असेंडिंग ऑर्डर 1 याच्या उलट्या क्रमाने लिहित जायचं, याच्या उलट्या 1 6 8 9 उलट्या क्रमाने. कधी आपण असं बघून लिहू शकतो ज्यावेळेस 0 नाही त्यावेळेस, बरं का. आणि 0 असेल त्यावेळेस काय करायचं, तर इथं सांगितलेलं आहे 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा, त्याच्यानंतर 0 लिहायचा आणि सगळे डिजिट्स नंतर लिहायचे आहेत. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपल्याला 5 डिजिट्स दिलेले असतील त्याच्यावरून आपल्याला ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचे आहेत. तर आता हे 5 डिजिट्स आपण आधी डिसेंडिंग ऑर्डरनी लिहून घेऊया. जसजसे डिजिट्स वाढत जातात तसतसं आधी डिसेंडिंग ऑर्डर लावून घ्यायची रफमध्ये का होईना, कारण त्याच्यामुळं आपल्या चुका कमी होतात. आपण जर डायरेक्ट लिहायला गेलो तर कधी तर आपलं चुकतं. त्याच्यामुळं आधी ॲट फर्स्ट डिसेंडिंग ऑर्डर लावून घ्यायची. वेळ जरी गेला तरी काय होईल, सगळ्यात मोठा 9 आहे, त्याच्यापेक्षा मोठा 8 आहे. ठीक आहे, 8हून मोठा 7 आहे, 7च आहे ना 7, त्याच्याहून मोठा 5 आहे आणि 5हून सगळ्यात लहान 2 आहे. ओके, तशीच आता ह्याची कोणती तरी एक ऑर्डर लावून घेतली की काहीच प्रॉब्लेम नाही. डिसेंडिंग लावा किंवा असेंडिंग लावा. ओके, त्याच्यामुळे तुमची चूक होणार नाही. आता ग्रेटेस्ट नंबर तयार कसा करणार, तर हेच नंबर्स रिपीट लिहूया 9 8 7 5 2. दिस इज द ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर याच्या उलट्या क्रमाने लिहित जायचं. ओके, 2 5 7 8 9. ओके, तर हा 5 डिजिट नंबर तयार झाला. आता 5 डिजिट्स ह्याच डिजिट्स आहेत, फक्त आता वन ऑफ द डिजिट्स 0 आहे. मग त्यावेळेस कसं करायचं, तर ॲट फर्स्ट मी काय सांगितलं असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर लावून घेऊया. ओके, तर आता आपण याची डिसेंडिंग ऑर्डर लावून घेऊया. काय 9 8 तेच नंबर आहेत, 7 फक्त एक नंबर 0 केलेला आहे आपण. ओके, 5च्या ऐवजी मी इथं 0 लिहिलं आहे. ओके, तर आता इथे 2 येईल नंतर 0. तर ग्रेटेस्ट नंबर तयार करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळे डिसेंडिंग ऑर्डरप्रमाणे आपण लिहून टाकायचं नंबर्स. ओके, 9 8 7 2 0. ओके,
फक्त आता वन ऑफ द नंबर ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस स्मॉलेस्ट नंबर तयार करताना मात्र काळजी घ्यायची, आधी याच्याहून 0पेक्षा थोडासा मोठा नंबर, ओके, 0पेक्षा लगेच मोठा असणारा नंबर आधी घ्यायचा, 2 नंतर 0. आता हे नंबर्स ॲज इट इज या उलट्या क्रमाने 7, 8 आणि 9. ओके, तर हा झाला 5 डिजिट 0 असताना. ओके, आता 6 डिजिट नंबर. तर 6 डिजिट नंबरची पण आपण काय करूया, आधी डिसेंडिंग ऑर्डर लावून घेऊया. ओके, आता याच्यामध्ये बघा 8 मोठा आहे. ओके, 8 नंतर 7 आहे. ओके, 7 नंतर 6 आहे. ठीक आहे, 6 नंतर 5 आहे. 5 नंतर कोणता आहे, 4 आहे आणि 4 नंतर 2 आहे. ओके, झाले तर ना 6 नंबर. ओके, आता हेच नंबर्स लिहून घेऊया. 8, 7, 6, 5, 4, 2. ओके, हा झाला 6 डिजिट ग्रेटेस्ट नंबर. आता स्मॉलेस्ट नंबर याच्याच उलट्या क्रमाने 2, 4, 5, 6, 7, 8. ओके, नंबर्स वाचत बसायची गरज नाही आहे. ठीक आहे, पटकन लिहून टाकायचा म्हणजे तयार झाला नंबर आपला. ठीक आहे, याच्यामध्ये एक 6 डिजिटपैकी एक नंबर 0 आहे. ओके, तर आता हे आपण आधी या नंबर्सची असेंडिंग ऑर्डर लावून नंबर्स तयार करूया. तर सगळ्यात असेंडिंगमध्ये छोटा 0, 0 नंतर मोठा 2 आहे, 2 नंतर मोठा 5 आहे, 5 नंतर मोठा 6 आहे, 6 नंतर मोठा 7 आहे आणि 7 नंतर मोठा 8 आहे. ओके, आता हे सगळे नंबर्स. तर आता ग्रेटेस्ट नंबर तयार करताना हेच उलट्या क्रमाने. ओके, 8, 7, 6, 5, 2, 0. तुम्ही असेंडिंग लावलं तर चालते, डिसेंडिंग लावलं तर चालते. मी तुम्हाला एक असेंडिंगनी करून दाखवलं ना, एक डिसेंडिंग करून दाखवते. ओके, आता फक्त स्मॉलेस्ट नंबर तयार करताना काय काळजी घ्यायची, ज्यावेळेस 0 येतो त्यावेळेस 0पेक्षा थोडासा मोठा नंबर आधी लिहायचा. ओके, तर 2 आधी लिहिला, नंतर 0 लिहिला आणि सगळे नंबर उलट्या क्रमाने असं 5, 6, 7 आणि 8. ओके, तर हा झाला स्मॉलेस्ट नंबर. ठीक आहे.